नमस्कार मंडळी, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या औंध रावेत BRTS रोड वरती वाकडमध्ये एक 5 एकरचा नवीन प्रोजेक्ट. पण या लोकेशनला ओळखलात का? आता मी उभा आहे जगताप डेअरी चौकामध्ये. आणि आता आपण इथं का आहोत माहितीये? कारण जगताप डेअरीवरून जर आपण पिंपळे सौदागरकडे गेलो तर तिथे 2 BHK 1.25 करोड आणि 3 BHK जवळजवळ 1.25 करोडच्या रेंज मध्ये असणार आहेत, फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती. आणि इथूनच फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्स वरती औंध रावेत BRTS रोड वरती आम्ही तुमच्यासाठी वाकड मधला एक असा प्रोजेक्ट आणलेला आहे जिथे 2 आणि 3 BHK मध्ये जवळजवळ तुमचे 25 ते 30 लाख रुपये वाचणार आहेत. तो पण प्रोजेक्ट वाकडच्या स्टँडर्ड मध्ये. पिंपळे सौदागरचा तुम्हाला कन्व्हिनियंट आणि कनेक्टिव्हिटी मिळणार आहे प्रोजेक्ट वाकड मध्ये आणि BRTS रोड वरती. मग आवडेल ना तुम्हाला पण असाच प्रोजेक्ट बघायला? चला तर मग अनुभवूया आजचा हा जबरदस्त असा व्हॅल्यू फॉर मनी आणि भारी 2 आणि 3 BHK असणारा प्रोजेक्ट. तर अर्थात वाकड सारखं लोकेशन आपण आलेलो आहोत आपल्या प्रोजेक्ट लोकेशन वरती. BRTS रोडची कनेक्टिव्हिटी आणि पिंपळे सौदागरचा कन्व्हिनियन्स तर आहेच, पण या 5 एकरच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीशी निगडीत सर्व गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे मंदिरापासून ते पार वास्तू कंप्लायंट घरांपर्यंत. इथे सुद्धा तुम्हाला घरामध्ये सुद्धा तसंच वेगळं लेआउट मिळणार आहे. आपण सुरू करूया बाहेर काय काय मिळतं या गोष्टींपासून. तर अर्थात 1 टचचा व्हिडिओ डोरबेल असणार आहे तुमच्या सिक्युरिटीसाठी. 8 फूट उंचीचा दरवाजा पूर्व किंवा पश्चिमेकडे फेस करून असणार आहे. अर्थात वास्तू कंप्लायंट घरं आहेत. आणि हो, इथे तुम्हाला 1 टचचा डिजिटल डोर लॉक सुद्धा मिळणार आहे तुमच्या सिक्युरिटीसाठी. आणि आत येतं लॉबी स्पेस नाहीये बरं का, तर हे तुम्हाला अंगण मिळणार आहे. बरोबर ऐकताय, मी म्हटलं होतं ना आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या भरपूर गोष्टी इथे असणार आहेत. आणि त्यातलं हे एक अंगण जिथे गणपती बाप्पांची मूर्ती आणि समोर रांगोळी, म्हणजे सणावारांना आपल्या घरात छान पॉझिटिव्ह एनर्जी आणि घराला शोभा सुद्धा येईल. आणि हा लॉबी स्पेस तुम्हाला वेगळा मिळतोय जिथे तुम्ही अप्रतिम असं शूरॅक डिझाईन करू शकता. आणि हे घर तुम्हाला स्मार्ट होम टेक्नॉलॉजी सोबत मिळणार आहे जिथे तुम्हाला हे टच सेन्सर स्विच बोर्ड्स आहेत. हे व्हॉइस कमांड वरती सुद्धा चालतं आणि आपल्या स्मार्टफोन वरती सुद्धा. बघता बघता आपण लिव्हिंग एरियामध्ये आलोत, म्हणजेच आपला हॉल. आणि तो असा प्रशस्त आणि मोठा असल्यानंतर आपल्या परिवारासोबत बसून आपण इथे गप्पा मारू शकता. खूप सुंदर असा हा लिव्हिंग आहे. आणि हा लिव्हिंग आणि सोबतच डायनिंग एरिया सुद्धा आपल्याला असा सेपरेट L शेप मध्ये मिळणार आहे. फार मोठा असाच 5 सीटर 6 सीटर डायनिंग टेबल आपण इथे डिझाईन करू शकता. बाकी भरपूर गोष्टी आपल्याला पुढे बघायला मिळणार आहेत. पण त्या अगोदर या लिव्हिंग एरियाची वाईब घेत घेत इथे मिळणारी पहिली बाल्कनी आपण बघूया का? कारण या 3 BHK सोबत 1 नाही 2 नाही तर 3 बाल्कनीज मिळणार आहेत. भारी आहे की नाही? बरं, या बाल्कनीमध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी इथे मिळणाऱ्या 2 ऑप्शनल अशा युनिक गोष्टी सांगणार आहे. त्या अगोदर आपण ही बाल्कनी बघूया की तुम्हाला किती सुंदर मिळणार आहे. इथे तुम्हाला हा डक्ट सुद्धा मिळणार आहे जिथे तुमचे ACचे युनिट्स अर्थात कंप्रेसर्स राहतील. आणखी काही वस्तू ठेवू शकता. स्विचबोर्ड कनेक्शन वर्क फ्रॉम होम करण्यासाठी समोर मेटॅलिक ग्रिल्स येणार आहेत. पण प्रोजेक्ट प्री लॉन्चमध्ये आहे, अजूनही इथले फ्लॅट्स बनवण्याचं काम सुरू आहे. मग ते तुम्हाला इथे व्हिजिटला आल्यानंतर बघायला मिळतीलच. पण या बाल्कनीमध्ये उभे राहून तुम्ही बाहेरच खाली असणाऱ्या राम मंदिरचं इथून दर्शन घेऊ शकता. रोज होणाऱ्या आरतीचा लाभ घेऊ शकता. कानावरती सुमधुर श्रीरामांचे बोल आपल्या पडतील आणि आपला दिवस किती शुभ जाईल. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण बघतोय तो हा तुमचा 3 BHK अपार्टमेंट जिथे तुम्हाला आणखी एक ऑप्शन मिळणार आहे. ते म्हणजे इथली वॉल रिमूव्ह होईल आणि तुमची जी त्या बटरफ्लाय लेआउट मधल्या बेडरूमची बाल्कनी आहे ती या बाल्कनीशी कनेक्टेड होऊन जाईल. आणि हा होऊन जाईल तुमचा मोठा असा स्काय डेक. भारी आहे ना? बरं चला, आता नेहमीच आपण बाल्कनीमध्ये उभं राहूनच तुमच्या अमेनिटीज बद्दल गप्पा मारतो. इथले जे बिल्डिंग्स आहेत ना ते खूप युनिक फॉर्मॅटमध्ये असणार आहेत, ज्यामुळे घरात संपूर्णपणे व्हेंटिलेशन तर राहणारच आहे, पण सोबतच तुम्हाला अमेनिटीजचा व्ह्यू सुद्धा बघायला मिळणार आहे. इथे 40+ अमेनिटीज असणार आहेत. त्यात तुम्हाला स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, योगा स्पेस, गार्डन, पार्टी लॉन अशा मल्टिपल अमेनिटीज असणार आहेत. त्या सुद्धा पोडियम लेवलवरती. खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि अमेनिटीज सुद्धा तशाच ग्रँड आणि भारी. आता मी सांगितल्याप्रमाणे प्रोजेक्ट हा प्री लॉन्चमध्ये आहे. मग झालं काय, आता थोड्या वेळापूर्वी आम्ही इथे आलो आणि एक काका इथे आले. त्या काकांचं वय साधारणतः असेल एक 55 ते 60 वर्ष. त्यांचा एक आग्रह होता, जरी टोकन घेताय तरी मला एक शाश्वती द्या की त्यांच्या घराची बाल्कनी राम मंदिरच्या बाजूनेच असायला हवी. म्हणजे काय, शेवटी वयस्कर माणसांचं, रिटायर्ड व्यक्तींचं हे म्हणजे एक मनोभावी एक इच्छा असते त्यांची की त्यांनाही अध्यात्मात त्यांचं मन रमवता यावं.
मग प्रभू श्रीरामांचं दर्शन इथूनच त्यांना घेता येईल. किती गोड आणि छान इच्छा होती ना त्यांची. बरं चला, याच निमित्तावर मी तुम्हाला सांगतो की इथे टोकन्स तर सुरूच आहेत, तर मग तुम्ही सुद्धा लवकर व्हिजिटला या, कारण प्रोजेक्ट प्री लॉन्चमध्ये आहे. भरपूर ऑप्शन्स मिळतील, तुम्हाला चूज करता येईल. आणि हो, प्री लॉन्चमध्ये प्रोजेक्ट असल्यानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतात, म्हणजे ऑफर्स मिळतात. त्याचबरोबर प्राईजमध्येही डिस्काउंट मिळतो, काही ॲडिशनल गोष्टी सुद्धा मिळून जातात. म्हणून म्हणतोय लवकर या आणि असे प्री लॉन्च मधले प्रोजेक्ट एक्सप्लोअर करा. घर घ्यायचे तर सुंदर घर घ्या, अफोर्डेबल घ्या आणि ऑफर सहित घ्या. मग चला आता पुढे वळूया आपल्या घराकडे. आणि हो, हे बघत बघत आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ती म्हणजे व्हॉट्सअपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअपवरती आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आम्ही तुम्हाला माहिती देऊ, डिटेल्स सांगू, तुम्हाला ब्रॉशर्स पाठवू, युनिट प्लॅन्स पाठवू, भरपूर गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील. सोपं काम आहे. व्हॉट्सअपचं बटन आहे आणि नंबरसुद्धा स्क्रीनवरती दिलेला आहे, त्यावरती सुद्धा कॉल करू शकता. बरं, आता हे बोलतोय तेवढ्यात तुम्ही ऐकताय ना की मी सांगत असताना सुद्धा तुमचं लक्ष याच डायनिंग टेबलकडे आहे, कारण तेवढा सुंदर डिझाईन केलाय. ओपन किचन कॉन्सेप्ट असणार आहे, जेणेकरून डायनिंगवरती जेवण अगदी सुंदर इथे इथलं इथे सर्व्ह करता येईल. किचन ओपन आहे पण तेवढंच मोठं. एल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म आणि सोबतच फ्रिजसाठी म्हणा, तुमच्या गॅस स्टोव्हसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी प्रॉपर जागा वास्तूनुसार आहे. ईस्ट वेस्ट फेसिंग घर आहे, तर अगदी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे सुद्धा फेस करून तुम्हाला स्वयंपाक करता येणार आहे. ते आपल्या गृहिणींसाठी योग्य असतं. आपलं अन्न सुद्धा तसंच अन्नपूर्णेच्या हातून बनल्यासारखं बनतं, म्हणजे किती छान गोष्ट आहे. मोठं किचन आहे. जर सणावारांचा स्वयंपाक असेल तर अगदी तो गॅस स्टोव्ह खाली घेऊन सुद्धा इथे 2-3 स्त्रिया, आपली आई, आपली बहीण, आपली आजी सर्व मिळून किती सुंदर स्वयंपाक करू शकतात. माझ्याही घरी असंच होतं, म्हणजे इमॅजिन करून सुद्धा मला छान वाटते. हा तुम्हाला जो ड्राय एरिया आहे, अर्थात तुमची ड्राय बाल्कनी, ती इन्क्लोज मिळणार आहे. तुमची वॉशिंग मशीन, डिशवॉशर अगदी प्रॉपर फिट होतं. ही जी तुम्हाला विंडो आहे ना इथे असणारी किचनमधली, ही विंडो डक्टमध्ये नाही तर बाहेरच्या बाजूला ओपन होणार आहे. म्हणजे प्रॉपर अगदी आपलं घर कसं असतं गावाकडे, तसंच तुम्हाला पूर्ण एअर फ्लो जो आहे तो या घरामध्ये राहणार आहे. आणि हो, आता किचन तर आपण बघितलंय, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 3 BHK बटरफ्लाय लेआउटमध्ये असणार आहे. आणि त्यामुळे एक बेडरूम इकडे असणार आहे, बाकी 2 बेडरूम्स तिकडे आहेत. 2 BHK सुद्धा इथे तुम्हाला खूप मोठ्या कार्पेटमध्ये मिळणार आहे. ते 3 BHKचे 2 BHKचे कार्पेट एरिया आपण नंतर जाणूया. आता बघूया तुमची ही पहिली अशी गेस्ट बेडरूम, जिथे बाल्कनी सुद्धा असणार आहे आणि अटॅच्ड वॉशरूम सुद्धा. आणि कुठलाही संकोच न करता या गेस्ट बेडरूमला आपण फर्स्ट मास्टर बेडरूम म्हटलं ना तरी हरकत नाही, कारण ही 14 फुटांची बेडरूम असणार आहे. म्हणजे 14 फुटांपेक्षा जास्त तुम्हाला लेंथ मिळणार आहे आणि अगदी 10.5 फूट तुम्हाला विड्थ मिळून जाते. म्हणजे खूप जास्त स्पेशियस. त्याच कारणाने एवढा मोठा हा राजा राणी वॉर्डरोब तुम्ही इथे डिझाईन करू शकता, जो की तुमच्या डोअरच्या मागे हाईड होईल. आणि या बाजूला कोपऱ्यामध्ये तुमचा स्टडी टेबल किंवा वर्किंग पॉड इथे डिझाईन करू शकता, वर्किंग स्पेस डिझाईन करू शकता. किती भारी वाटते ना बेडरूम. पहिलीच बेडरूम एवढी इम्प्रेसिव्ह आहे. संपूर्ण घर तर आणखी बघायचंच बाकी आहे. तिथे सुद्धा तुम्हाला अशाच गोष्टी मिळणार आहेत. सुंदर इंटेरियर, प्रॉपर असा बेड डिझाईन करता येईल. या बेडरूममध्ये तुम्हाला हे जबरदस्त अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे, जिथे मोठ्या मोठ्या साईजच्या डॅडो टाईल्स लावलेल्या आहेत, ज्या क्लिनिंगसाठी सुद्धा इझी असतात, दिसायला सुद्धा भारी. आणि फिटिंग्स तर जॅग्वारच्या, म्हणजे अर्थात प्रीमियम प्रोजेक्ट आहे, वाकड लोकेशन, तर सर्व गोष्टी फिटिंग्स पासून ते फ्लोरिंग पर्यंत ब्रँडेड. आणि आता वेळ झाली आहे ती दुसरी बाल्कनी बघायची. चला बघूया. मगाशी त्या बाल्कनीमध्ये सांगितलेली जी ऑप्शनल गोष्ट आहे ती म्हणजे या बाल्कनीची. आता होईल काय, इथे ऑप्शन असं आहे की हे जे वॉशरूम आहे तुमचं, ते वॉशरूम इकडे शिफ्ट होईल आणि ही बाल्कनी तुमच्या त्या बाल्कनीला कनेक्ट होऊन तुमचा लिव्हिंग एरिया प्लस या बेडरूमचा एक स्काय डेक तयार होऊन जाईल. इथे सुद्धा मेटॅलिक ग्रिल्स असणार आहेत. ही सुद्धा 3 साइडेड कवर्ड अशी बाल्कनी असणार आहे, किंवा मग तुम्ही स्काय डेक वाला सुद्धा 3 BHKचा ऑप्शन इथे चूज करू शकता. मस्त आहे की नाही. आता या तर सर्व गोष्टी झाल्या आपल्या घराच्या, पण या घराच्या जवळ, या प्रोजेक्टच्या जवळ नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे. आपण BRTS रोडवरती राहत आहात, वाकडमध्ये आहात, अर्थात फिनिक्स मॉल फक्त 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. आणि आता इथे डायनिंग टेबल जवळ आहे, तर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती म्हणजे डीमार्ट फक्त 2 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. म्हणजे आपण आता जिथे आहोत तिथून थोडंसं पुढे जाऊन एक लेफ्ट घेतला की वाकडच्या दत्त मंदिर रोडच्या डीमार्टवरती तुम्ही जाताय. म्हणजे दत्त मंदिर रोड सुद्धा जवळ, मॉल्स, थिएटर्स, सर्व गोष्टी अगदी तुमच्या घराच्या जवळ आहेत. आणि मुलांसाठी स्कूल सुद्धा अगदी सराउंडिंग आहेत, म्हणजे फक्त 1 किलोमीटरच्या रेडियसमध्येच. भारी आहे की नाही. मुलांची गोष्ट चालू आहे, तर मुलांची बेडरूम पण बघून घेऊया. आणि इथे बेडरूम मध्ये असताना तुम्हाला मागच्या बाजूला इथे किचन दिसतंय का? कारण काय, कारण इथे जर लहान मुलं असतील
तर आई तिथे स्वयंपाक करत असताना तिचं लक्ष त्या मुलांवरती असलं पाहिजे, म्हणून ही बेडरूम अशा सेंट्रल लोकेशनवरती असते, नॉर्थ डिरेक्शनला असते, कारण ते शुभ असतं आपल्या लहान मुलांसाठी. आणि बघताय ना, बेडरूम सुद्धा खूप स्पेशियस मिळणार आहे. वॉर्डरोब असो, बेड असो, प्रॉपर डिझाईन करता येणार आहे. आणि इथे ठेवलेली एक ही वस्तू, तो म्हणजे भोपळा. आता लहानपणीची तुम्हाला पण ती आजीची आणि भोपळ्याची गोष्ट तर आठवलीच असेल. चल रे भोपळा ठुनुक ठुनुक. जाऊ द्या, तो एक विषय झाला. पण बघा, बेडरूम स्पेशियस आहे. इथे सुद्धा फुल लेंथ विंडो तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर ही हाफ साईड क्लोज असणार आहे, वरच्या बाजूने ओपन होते फॉर दी व्हेंटिलेशन. मुलांना अभ्यास करायला या बेडरूममध्ये राहण्यासाठी खूप छान आणि पॉझिटिव्ह अशी वाईब असणार आहे. खूप चांगला फील असणार आहे. आणि इथे इंटरफेस मिळून जातो ते आपल्या बाहेरच्या व्हिडिओ डोरबेलचा. पुढे या. आता आपण इथलं हे कॉमन वॉश बेसिन एरिया आणि वॉशरूम सुद्धा बघूया. इथे सुद्धा तुम्हाला कॉमन वॉश बेसिन एरियामध्ये एक सुंदर असं बेसिन मिळतंय. जॅग्वारच्याच फिटिंग आहेत. इथे सुद्धा डिफरंट थीममध्ये डॅडो टाईल्स आहेत. सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स असणार आहेत. खूप सुंदर असं लेआउट आहे. वरती तुम्हाला इन्व्हर्टर वगैरे फिट करता येणार आहे प्रॉपर. इथे तुमचं मेन जे पॉवर कनेक्शन असणार आहे ते इथून असणार आहे. MCB वगैरे सर्व गोष्टी. आणि मागच्या बाजूला असणार आहे आपली दुसरी मास्टर बेडरूम. आणि आता या बेडरूमला आपण दुसरी म्हणतोय, पण त्या बेडरूमला पहिली मास्टर बेडरूम म्हणण्याचं कारण ही बेडरूम सुद्धा आपल्याला अगदी 14.25 फुटांचीच मिळणार आहे. आणि याची सुद्धा विड्थ 10.5 फुटच असणार आहे. एक प्रॉपर असा वॉर्डरोब, त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्हाला एक अटॅच्ड वॉशरूम मिळून जातं. आणि हो, या बेडरूम मध्येच तर आहे आपली तिसरी बाल्कनी. आता बाकी दोन्ही बाल्कनीज तर तुम्ही बघितल्या, पण ह्या बाल्कनीची मात्र गोष्ट वेगळी आहे. आता वेगळे म्हणजे काय बरं, बाल्कनी तर बाल्कनी सारखी असते, पण इथे मात्र तुम्हाला वरच्या बाजूने कवर्ड अशी बाल्कनी मिळणार आहे, पण बाकी तिन्ही बाजूने वेगळी ओपन काइंड ऑफ ज्युलियट बाल्कनी. जसं की तुम्हाला अगदी बाहेरच्या साईडला आल्यासारखा फील येईल. पूर्ण फ्रेश हवा येईल जेव्हा तुमची सकाळ होईल आणि तुम्ही पहाटेच्या वेळी, सकाळच्या वेळी इथे याल, तेव्हा सुंदर असा कोवळा सूर्यप्रकाश आणि फ्रेश हवेने तुमचं सुद्धा मन प्रसन्न होईल. अशी वेगळी पॉट बाल्कनी तुम्हाला इथे मिळणार आहे, जिथे तिन्ही बाजूने तुम्हाला रेलिंग्स, ग्रिल्स मिळणार आहेत मेटॅलिक, आणि वरच्या बाजूने कवर्ड. छान वाटतं ना हे सगळं? मला तर खूप जास्त आवडलंय. प्रत्यक्ष येऊन बघाच म्हणतोय मी. आता घर तर आपण संपूर्ण बघितलंय, पण जाता जाता आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. याच बेडरूम मध्ये कसं आहे ना, घर वास्तू कंप्लायंट असणं ते फक्त घराच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी महत्वाचं नाहीये, तर आपला बेड सुद्धा तसा डिझाईन करता आला पाहिजे. आणि बरोबर आहे, दक्षिणेकडे आपलं डोकं हे झोपताना नसलं पाहिजे. तशाच प्रकारे बेडरूम मध्ये तुमचा बेड अरेंज करता आला पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी तशा डिरेक्शन मध्ये मग बाल्कनीज किंवा वॉशरूम येऊन जातात, पण इथे असं नाहीये. तुम्हाला प्रॉपर दक्षिणेकडे कुठलंही डोकं न येता अगदी तुमचे बेड जे आहेत ते पूर्व पश्चिम डिझाईन करता येतील, किंवा मग उत्तर दक्षिण सुद्धा उलट्या बाजूने डिझाईन करता येतील. म्हणजे तुमची झोप सुद्धा छान होईल आणि सोबतच तुमचा संपूर्ण दिवस सुद्धा तसा छान जाईल. भारी आहे की नाही? बरं चला, या तर सर्व आपल्या संस्कृतीबद्दल, वास्तूबद्दल आणि बऱ्याच वेगवेगळ्या ऍस्पेक्ट बद्दल झाल्या गोष्टी. पण नेमका कार्पेट एरिया काय? बटरफ्लाय लेआउटमध्ये 3 BHK, त्यात कार्पेट एरिया 1107 स्क्वेअर फीट, म्हणजे अर्थात 1100 पेक्षा मोठं कार्पेट आहे. आणि 2 BHK सुद्धा 844 स्क्वेअर फीट असणार आहे. म्हणजे मोठे कार्पेट एरियाज आहेत, वाकडच्या स्टँडर्डला मॅच करतात, जिथे प्राइसिंग सुरू होऊन जाते 95 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पासून. आणि पुन्हा एकदा सांगतोय, प्रोजेक्ट प्री लॉन्च मध्येच असणार आहे, त्यामुळे लवकर या, तुमचे टोकन्स करा. तुम्हाला छान तुमच्या मनासारखं युनिट मिळेल. मंदिरच्या बाजूने फेस करणाऱ्या बाल्कनीजचे युनिट मिळेल, तुमचा फ्लॅट मिळेल. 2 BHK असो वा 3 BHK असेच वास्तू कंप्लायंट आणि फ्रेश असणार आहेत. वाकडमध्ये आहेत, BRTS रोड टच आहेत. तुम्ही सुद्धा जर असंच पिंपळे सौदागरमध्ये घर बघताय तर नक्कीच विचार करा की तुम्ही BRTS रोडवरती सुद्धा वाकडमध्ये जगताप डेअरी आणि डांगे चौकाच्या मध्यवर्ती ठिकाणी या सुंदर अशा सुसंस्कृत प्रोजेक्टवरती घर घेऊ शकता. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे की तुम्हाला व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करून सर्व डिटेल्स हवे असतील तर त्यावरती सुद्धा क्लिक करा. नंबर स्क्रीनवरती दिलेले आहेत. अजूनही सांगतोय, जर तुम्हाला व्हिजिटला यायचं असेल तर लवकर या, कारण कॅब फॅसिलिटी सुद्धा आम्ही फ्री देतोय. तर भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.